नमस्कार डाळिंब बागायतदार शेतकरी बंधूंनो, मी खंडेराव धारराव, आनंद ॲग्रो केअर डेव्हलपमेंट हेड, महाराष्ट्र कर्नाटका. तुमचे आमच्या या आनंद ॲग्रो केअर या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करतो. आणि आज आपण आलो आहे या डाळिंब बागेमध्ये. तर आपल्याला आजचा जो विषय हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्यामध्ये आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर आत्ता जर बघितलं तर सध्याचा नोव्हेंबर महिना चालू आहे आणि यापुढे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या काळामध्ये आपल्याला आता आंबे या बहारचे जे काही व्यवस्थापन शेतकरी करणार आहेत त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर मेन मुद्दा असा आहे की यावर्षी जर बघितलं तर मेपासून जो पाऊस चालू होता तो जवळजवळ 15 ऑक्टोबरपर्यंत पाऊस चालू होता आणि खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाऊस पडलेला आहे सर्वच विभागामध्ये. आणि जनरली बघितलं तर आता कुठंतरी सर्व लोक शेतकरी बंधू हे डाळिंब आंबे बहारचे नियोजन करण्यासाठी सुरुवात केली आहे. तर यामध्ये जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा की जी आपण डाळिंब म्हणतो तर डाळिंबमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टोरेज अवस्था, म्हणजे जी आपण म्हणतो हार्वेस्टिंग झाल्यानंतर जी अवस्था सुरू होते ती म्हणजे आपली स्टोरेज अवस्था. म्हणजे हार्वेस्टिंग झाले, झाड पूर्णपणे खाली झाले, झाडामधले पूर्ण स्टोरेज त्या ठिकाणी तुम्ही जे काही उत्पादन घेतले डाळिंब पिकाचे त्यामध्ये ते निघून गेलेले असते आणि झाड पूर्ण या ठिकाणी स्टोरेज विरहित झालेले असते. आणि या ठिकाणी जर आपल्याला पुन्हा एकदा स्टोरेज तयार करून आणि पुन्हा एकदा पुढच्या बहाराचे नियोजन करावं लागते. म्हणजे स्टोरेज अवस्था झाली का पुढे आपल्याला ताण अवस्था येते आणि त्यानंतर पुन्हा आपले बहार नियोजनासाठी आपली तयारी सुरू होते आणि थ्रेल मारून आपण पानगळ करतो आणि तिथून पुढे मग फुले फळे लागून पुन्हा एकदा आपण हार्वेस्टिंगकडे जातो. पण हे जे महत्त्वाचे टप्पे आहेत या टप्प्यांमध्ये पण आपल्याला खूप काही कामे असे करायला लागतात की ज्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्वात महत्त्वाचं ज्यावेळेस आपली हार्वेस्टिंग होते, हार्वेस्टिंग झाल्यानंतर जो काही स्टोरेज लॉस झालेला असतो तुमच्या झाडामधला तो स्टोरेज लॉस भरून काढणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे. आणि त्यासाठी मग आपलं नियोजन सुरू होते. म्हणजे हार्वेस्टिंग झाल्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं जे काम करायचं असतं ते म्हणजे आपल्या झाडावरील जे काही खराब फळे असतील, रोगट फळे असतील हे सर्व काढून गोळा करून आपल्या शेताबाहेर नेऊन जाळून टाकणे ही पहिलं महत्त्वाचं काम आहे. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या खराब फांद्या असतील, रोगट फांद्या असतील, वाळलेल्या फांद्या असतील, इव्हन त्या ठिकाणी अनवॉन्टेड जी ग्रोथ असते म्हणजे जे काही वॉटर शूट तयार झालेले असतात हे सर्व वॉटर शूट सर्व आपण हलकी छाटणी करून त्या ठिकाणी सर्व काढून घेतलं पाहिजे. झाडामधल्या ज्या आडव्या वेड्या वाकड्या खाली आलेल्या ज्या फांद्या असतील त्या हलक्या छाटणी करून त्या ठिकाणी काढून घेतल्या पाहिजे. आणि झाड पूर्ण एकदम असं सूर्यप्रकाश पूर्ण तुमच्या बेडवर येईल अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्हाला त्याची छाटणी घेणं हे पण गरजेचं असतं. त्यानंतर आपण सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो त्या ठिकाणी मग आपल्या ज्या काही मुळ्या असतील त्या मुळ्यांची रूट प्रूनिंग करणे. आता रूट प्रूनिंग करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी खराब झालेल्या मुळ्या असतील, रोगट झालेल्या मुळ्या असतील, बुरशीजन्य इन्फेक्शन झालेल्या मुळ्या असतील किंवा त्या ठिकाणी निमॅटोडग्रस्त झालेल्या मुळ्या असतील यांचा 6 ते 8 इंच त्या ठिकाणी पूर्णपणे चाळून अशा ठिकाणी या खराब मुळ्या बाहेर काढून त्या ठिकाणी त्यासुद्धा आपण आपल्या शेताच्या बाहेर नेऊन टाकलं पाहिजे. आणि त्यानंतर जो पुढचा मुद्दा येतो तो पुन्हा एकदा तो बेसल डोस. मग अशा ठिकाणी तुम्हाला हे पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही बेसल डोस टाकशाल तर बेसल डोसमध्ये तुम्हाला नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश असेल, इव्हन तुमचं सेंद्रिय खत म्हणजे तुमचं गांडूळ खत असेल, शेणखत, कुजलेलं शेणखत असेल किंवा कंपोस्ट खत असेल किंवा रेडीमेड मार्केटमध्ये जे काही तुम्हाला सेंद्रिय खतं भेटतात ते असतील, जे तुम्हाला अवेलेबल असेल त्याचा तुम्ही तिथे वापर करणं गरजेचं आहे. त्यानंतर नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश असेल किंवा तुमचं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर असेल किंवा तुमचे जे काही सूक्ष्म न्यूट्रिएंट आहेत, जे काही तुमचा झिंक, फेरस, बोरॉन, कॉपर, मॅग्नीज हे सर्व त्या ठिकाणी परिपूर्ण एक डोस देणं आपल्याला गरजेचं आहे. कारण आपण असं म्हणतो की आता माझ्या डाळिंबाची हार्वेस्टिंग झाली आणि त्यानंतर शक्यतो कोणताही शेतकरी जेणेकरून तो बागेमध्ये जास्त लक्ष देत नाही, परंतु हार्वेस्टिंग झाल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी त्या दुसऱ्या दिवशीपासूनच तुमची पुढच्या बहाराची तयारी सुरू झालेली असते आणि ती म्हणजे तुमची स्टोरेज अवस्था. मग तुमची स्टोरेज अवस्थेमध्ये तुम्हाला हे सर्व नियोजन करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याला पाणी देणं, व्यवस्थित पाणी नियोजन करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पूर्णपणे त्या बागेमध्ये जे काही कीड आणि रोग व्यवस्थापन असेल त्यासाठी तुम्हाला हलक्या जे काही फवारण्या असतील त्या तुम्हाला घेणं गरजेचं आहे. जसं तुम्हाला कॉन्टॅक्ट फंगीसाईड जे काही आहे, झेड78, तुमचं साप असेल, तुमचं अँट्राकॉल असेल, इव्हन तुमचं आलिका, ॲक्ट्रा सारखे कीटकनाशक असतील, याचे बी एखादे 2 तुम्ही हलके स्प्रे घेणं महिन्याला घेणं गरजेचं आहे की जेणेकरून आपल्याला आपल्या पानांवर सर्कोस्फोरा असेल किंवा इतर जे काही फंगल इन्फेक्शन असतील ते कमी जाणवतील. मग त्यानंतर तुम्हाला या सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे आणि त्याला पाणी देणं पण व्यवस्थित गरजेचं आहे. आणि या पूर्ण तुमच्या त्या पुढील 90 दिवसामध्ये किंवा 100 दिवसामध्ये तुम्हाला पूर्णपणे त्या बागेला स्टोरेज चांगलं कसं येईल याच्यावरच काम करणं गरजेचं असतं. त्यासाठी तुम्हाला या सगळ्या गोष्टी करण्याची गरज आहे.
आणि या स्टोरेज अवस्थेमध्ये तुम्ही शक्यतो जैविक बुरशीनाशकांचा पण वापर त्या ठिकाणी करू शकता. जसं तुमचा डॉक्टर बॅक्टोस डर्मस 4K असेल, डॉक्टर बॅक्टोस फ्लोरो 4K असेल, या सर्व गोष्टींचा बी वापर करता आला पाहिजे. तसेच निमॅटोड नियंत्रणासाठी त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्टर बॅक्टोस नेमोज जे 4K मध्ये येतं ते सुद्धा तुम्हाला 1 किलो एकरी खालून ड्रिपद्वारे ॲप्लिकेशन देणं गरजेचं आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी तुम्ही जर निश्चितच काम केलं तर निश्चितच त्या ठिकाणी तुमच्या बागेमध्ये तुमच्या झाडामध्ये स्टोरेज चांगले येईल आणि त्या स्टोरेजचा फायदा तुम्हाला तुमच्या मादीकडी जी निघणार आहे बहार व्यवस्थापनामध्ये त्याच्यासाठी होणार आहे. हे झालं आपला मागचा गोषवारा. परंतु आता बहुतेक बागा या जी टप्प्यावर आपण आहोत या टप्प्यावर आपण आंबे बहाराच्या आपल्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आपण उभे आहोत आणि या ठिकाणी आता बहुतेक लोकांनी ताण अवस्था चालू आहे. मग आता ताण अवस्था देताना आपण ताण कसा दिलं पाहिजे यावरही आपण भरपूर त्या ठिकाणी योग्यरित्या व्यवस्थापन करू शकतो. आणि ताण देताना सुद्धा पाणी बंद करताना सुद्धा तुम्हाला पाणी हे एकदम बंद करणं बी चुकीचं आहे. तर तुम्हाला ताण देताना पाणी बंद करताना जर ते पाणी आपण समजा पहिले आपण 4 तास देत असू ते पाणी पुन्हा 3 तास आणायचं आहे, तेच पाणी पुन्हा परत 2 तास आणायचं आहे आणि हळूहळू आपण ते पाणी 1 तासावर आणणार आणि नंतर ते पाणी तुम्ही बंद करणार. आणि अशा वेळेस पाणी बंद केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला काय करायचं आहे ते पण आपण महत्त्वाचे आहे. कारण पाणी बंद केल्यावर आपण बाग तानावर सोडतो आणि बाग तानावर सोडल्यानंतर त्या ठिकाणी जर बघितलं तर आता आपल्याला काय करायचं आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही बाग तानावर सोडल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात पहिले ते बाग ट्रेसमध्ये जाईल असे नियोजन ठेवायचे आहे. तर त्यासाठी सगळ्यात पहिली फवारणी आपण करतोय ती म्हणजे पाणी बंद केल्यानंतर 10 दिवसांनी. कारण जर तसं जनरल बघितलं की काही जमिनीनुसार समजा काही हलकी जमीन असते, काही मध्यम जमीन असते, काहींची थोडी काळी कसदारबी जमीन असते, भारी जमीन असते. तर प्रत्येक जमिनीनुसार ताणाचा कालावधी हा वेगवेगळा ठरू शकतो. काहींचा 30 दिवस राहू शकतो, काहींचा 40 दिवस राहू शकतो, काहींचा 50 दिवस राहू शकतो, काहींचा 60 दिवसापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. मग पाणी बंद केल्यानंतर हे जे आपलं सगळ्यात महत्त्वाचं आपलं टार्गेट पाहिजे की आपण पहिलं पाणी कधी देणार किंवा इथ्रेल कधी मारणार. मग इथ्रेलची तारीख जर आपल्याला माहिती असेल, जर आपण एक धरली तर त्यानुसारच आपल्याला तिथं नियोजन करायचं आहे. आणि आपल्या बऱ्याच वर्षाच्या अनुभवानुसार आपल्याला माहीत असते की आपल्या जमिनीला ताण किती दिवसात बसतो. तर यावर्षी आपण ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि ज्याचे काही दिवस असतील तुमचे 30 असू किंवा 40 असू किंवा 50 असू त्याचे आपण 4 टप्प्यात विभागणी केली पाहिजे. आता त्या 4 टप्प्यामध्ये मग आपल्याला कोणत्या फवारण्या करायच्या आहे ज्या ताण अवस्थेमध्ये हे पण आपल्याला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मग या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस तुमचे हे 4 टप्पे होतील तर त्यानंतर सगळ्यात पहिले म्हणजे महत्त्वाची फवारणी असते ती म्हणजे तुम्हाला पहिली फवारणी ही तुम्ही पाणी बंद केल्यानंतर 10 दिवसांनी द्यायची आहे. तर त्यामध्ये तुम्ही काय घेऊ शकता ते आपण बघू. तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम तुमचं 004247 किंवा 05234 दोन्हीपैकी तुम्ही कोणतीही ग्रेड निवडू शकता. आणि त्यासोबत तुम्हाला द्यायचे आहे प्रेगा फास्ट हे खूप चांगले असे मॉलिक्यूल असलेलं औषध आहे. ते हार्मोन्स बॅलन्सर म्हणून खूप चांगले काम करते. जसं आपण पाणी बंद केलं अचानक झाडाचं पाणी बंद होतो आणि त्या ठिकाणी तुमच्या त्या झाडामध्ये इथिलीन आणि ॲब्सेसिक हे 2 हार्मोन्स वाढायला सुरुवात होते. आणि हे 2 हार्मोन्स जर जास्त प्रमाणात लगेच वाढले तर त्या ठिकाणी 100% तुमच्या त्या झाडाला शॉक बसण्याची शक्यता असते आणि तो ट्रेस त्या झाडाला सहन होत नाही. मग अशा वेळेस आपल्याला त्या ठिकाणी ही जी फवारणी आहे प्रेगा फास्ट आणि 05234 किंवा 04247 ही पहिली फवारणी घेणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये 04247 500 ग्रॅम प्लस तुमचं प्रेगा फास्ट 500 मिली असे 200 लिटर पाण्यातून तुम्ही 1 एकरसाठी तुमच्या बागेवर पहिली फवारणी करायची आहे. त्यानंतर साधारणतः आपण 10 दिवस गॅप देऊन पुढची जी फवारणी करणार आहोत त्यामध्ये मात्र तुम्ही मग पुन्हा एकदा 05234 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो आणि त्यासोबत तुम्हाला चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट 200 ग्रॅम अशी एकत्रितपणे फवारणी करायची आहे. आणि ती फवारणी झाल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा 10 दिवसांनी परत पुन्हा 13045 आणि त्यासोबत तुम्ही कोणतंही एखादं कीटकनाशक अलिका असेल किंवा तुमचं अल्फामेथ्रिन असेल, ॲक्ट्रा असेल असं एक घेऊन त्या ठिकाणी ती फवारणी तुम्हाला तिसरी फवारणी त्या ठिकाणी तुम्हाला करायची आहे. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची फवारणी तुम्ही जी करायची आहे ती म्हणजे 0050 तुम्हाला 1 किलो ते 1.5 किलोपर्यंत तुम्ही 200 लिटर पाण्यासाठी घेऊ शकता आणि त्यासोबत चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट घेऊन ती फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. अशा प्रकारे तुमच्या या 4 फवारण्या तुमच्या रेस्ट पिरियडमध्ये करणं तुम्हाला गरजेचं आहे.
आणि त्यानंतर जर पुढचा जो टप्पा येतो शेवटच्या 10 दिवसाचा, कारण त्यानंतर 10 दिवसांनी तुम्हाला काहींच्या दिवसांनी 10 दिवस येतील, काहींच्या दिवसांनी 8-7 दिवस येतील, कारण तुम्ही त्या ताणाची अवस्था पूर्ण 4 टप्प्यात विभागलेली आहे. आणि शेवटचे ज्यावेळेस तुम्हाला 10 दिवस किंवा 5 दिवस उरतील तर त्यामध्ये तुम्ही इथ्रेल फवारणीच्या कमीत कमी 2 ते 3 दिवस अगोदर पुन्हा एकदा एक फवारणी तुम्हाला मी सांगतो की ती खूपच महत्त्वाची आहे. कारण तुमच्या रेस्ट पिरियडमध्ये जे काही फंगल इन्फेक्शन असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, तर या सर्व गोष्टींना नियंत्रित करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची फवारणी ही आहे, ती म्हणजे नॅनोशिल्ड. तर नॅनोशिल्डमध्ये तुम्हाला हायड्रोजन पेरॉक्साईड 30% आणि 250 ppm नॅनो सिल्वर अशा प्रकारे तुम्हाला ते मिळतात. आणि मग ती फवारणी तुम्ही जर व्यवस्थितपणे जर घेतली, समजा तुम्ही 2.5 ml नॅनोशिल्ड प्रति लिटर पाणी या प्रमाणात ती फवारणी करायची आहे. आणि त्या फवारणीमुळं तुम्हाला खूपच चांगला फायदा तुमच्या या रोग नियंत्रणामध्ये होऊ शकतो. तर मग तिथं सर्कोप्सरा असेल, तुमचं फायटोप्थरा असेल, कोणत्याही प्रकारचं फंगल असू द्या किंवा कोणतेही बॅक्टेरियल इन्फेक्शन असू द्या, सर्व कंट्रोल करायची ताकद त्या फवारणीमध्ये असते. आणि दुसरी गोष्ट का तुमचा रोडच्या कडाला जर बाग असेल तर त्या ठिकाणी पानावर जी डस्ट साचलेली असेल किंवा तुमच्या याच्यामध्ये जर माव्याचा प्रादुर्भाव जास्त झाला असेल, चिकट्या तुमच्या पानावर असेल, तर त्या माव्याचा चिकट स्राव तुमच्या पानावर पूर्ण लेअर कोटिंग करतो. आणि मग तुम्ही जेव्हा इथ्रेल घेणार आहे तर त्या इथ्रेलचा जो रिझल्ट पाहिजे त्या ठिकाणी तो भेटत नाही. तर तो रिझल्ट पण आपल्याला गरजेचा आहे आणि एकसारखी पानगळ होणे पण गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला नॅनोशिल्डची जी फवारणी ती करणं गरजेचं आहे की जेणेकरून त्या ठिकाणी ते सॅनिटाईज करतं, डस्टसुद्धा त्या ठिकाणी साफ होऊन जाते, फंगल इन्फेक्शन असेल ते पण क्लीन होतं. आणि अशी ही नॅनोशिल्डची फवारणी त्या ठिकाणी तुम्ही अवश्य करा. आणि त्यानंतर साधारणतः 2 ते 3 दिवसांनी तुम्हाला इथ्रेल फवारणी करायची आहे. आता इथ्रेल फवारणी करताना मात्र तुम्हाला तुमच्या बागेमध्ये नैसर्गिक पानगळ किती झाली आहे याच्यानुसारच तुम्हाला त्या इथ्रेलचं प्रमाण त्या ठिकाणी घ्यायचे आहे. म्हणजेच तुम्हाला समजा तुमच्या बागेमध्ये जर 10%च नैसर्गिक पानगळ झाली असेल तर तुम्हाला इथ्रेलचा डोस मॅक्झिमम 2.5 मिली प्रति लिटर घ्यावा लागेल. तीच जर पानगळ 20 ते 25% झाली असेल तर तुम्हाला तो इथ्रेलचा डोस 2 मिलीपर्यंत घ्यावा लागेल. तीच जर पानगळ तुमची 40-45% झाली असेल तर इथ्रेलचा जो डोस आहे तो तुम्हाला 1.5 मिली प्रति लिटर घ्यावा लागेल. आणि तीच जर 60 ते 70% तुमची पानगळ झालेली असेल तर इथ्रेलचा डोस तुम्हाला 1 ते अर्धा मिली घेऊन तुम्ही त्या ठिकाणी इथ्रेल मारू शकता. तर इथ्रेल फवारणी घेताना मात्र तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्यायची आहे ती म्हणजे त्या ठिकाणी त्या इथ्रेलचं जो पाणी जो आपण फवारणार आहे त्याचा pH मेंटेन झाला पाहिजे. कमीत कमी तो pH ॲसिडिक पाहिजे, म्हणजे 5.5 ते 6पर्यंत तो pH त्या ठिकाणी तुम्ही चालू शकतो. त्यासाठी मात्र तुम्हाला सर्वात पहिले इथ्रेल टाकण्या अगोदर तुमच्या त्या पाण्यामध्ये डॉक्टर रिच जे का pH बॅलेन्सर आहे त्या ठिकाणी pH असेल, TDS असेल किंवा EC असेल, या सर्व गोष्टींचा जो इफेक्ट तुमच्या इथ्रेलवर होणार आहे. इथ्रेल हे संजीवक आहे आणि ते संजीवकची फवारणी करताना शक्यतो ॲसिडिक पाहिजे, TDS चांगला पाहिजे, EC चांगला पाहिजे. तर ते सर्व नियंत्रित करण्याचं काम डॉक्टर रिच हे प्रोडक्ट करत असतं. आणि त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्टर रिच 200 लिटर पाण्याला 100 मिली घेऊन तुमचा जो इथ्रेलचा डोस तुमच्या नैसर्गिक पानगळीनुसार ठरणार आहे तो इथ्रेलचा डोस घेऊन त्या ठिकाणी त्यामध्ये तुम्ही जर 05234 सारखं न्यूट्रिएंट टाकत असाल ते पण तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहे. ते साधारण तुम्हाला 500 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत तुम्ही 200 लिटरला टाकू शकता. आणि ती फवारणी तुम्हाला व्यवस्थितपणे पानांवर करायची आहे. आणि ही फवारणी घेताना अजून एक काळजी घ्यायची आहे, ती म्हणजे त्या ठिकाणी त्या इथ्रेल मारताना तुम्हाला जास्त टेम्परेचरमध्ये ते इथ्रेल मारायचं नाही. म्हणजे दुपारच्या कडक उन्हात तुम्ही ते इथ्रेल टाळा. ते शक्यतो सायंकाळी 3-4च्या आसपास 4च्या आसपास घ्या आणि त्याचा फायदा तुम्हाला 100% होईल. आता इथ्रेल नक्की काय काम करतं याचं पण आपण थोडंसं माहिती घेऊया. कारण इथ्रेल म्हणजे तुमचं इथेफॉन. तर इथेफॉन 39% हे शक्यतो तुम्हाला फवारणी केल्यानंतर ते तुमच्या पानामधील टिश्यूमध्ये किंवा सेल्समध्ये त्या ठिकाणी सिस्टमिकरित्या त्यामध्ये आत जातं आणि त्या ठिकाणी त्या पानाच्या टिश्यूमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याचं डिकॉम्पोजिशन होतं आणि कालांतराने त्या ठिकाणी त्याचा इथिलीन या गॅसमध्ये रूपांतर होतं. आणि तो गॅस मग त्या ठिकाणी त्या पिकाच्या मध्ये असलेले जे काही ग्रोथ हार्मोन्स आहे यांना तो नियंत्रित करतो आणि त्याची सर्व प्रकारची ग्रोथ थांबवून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तो ट्रेस निर्माण करतो. आणि त्यानंतर तुमचे जे पानं आहे ते हळूहळू पिवळे पडून त्या ठिकाणी त्याच्यामधलं जो काही स्टोरेज असेल पानांमधलं ते सर्व स्टोरेज त्या ठिकाणी तुमची काडी आणि बड यामध्ये तो एंटर करतो. आणि मग त्या ठिकाणी तुमच्या काडी आणि बडमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अन्नसाठा आला जातो आणि त्याचा फायदा तुम्हाला मादीकळीसाठी होतो आणि पानगळ ही एकसारखी होती. अशा प्रकारे इथ्रेल त्या ठिकाणी काम करतं. आणि या ठिकाणी जो आपण बोललो का जो आपल्याला इथ्रेल वापरायचा आहे तर हे इथ्रेल म्हणजे इथेफॉन 39%
आपलं जे मार्केटमध्ये आज रेग्युलेट 39 म्हणून जे मिळते हे खूपच उत्तम आहे आणि ते ट्रान्सपरंट आहे, म्हणजे कलरलेस आहे आणि त्याचे रिझल्ट पण खूप चांगले आहे. तरी निश्चितच त्याचा वापर तुम्ही तुमच्या या काही डाळिंबाची आपण बागेची पानगळ करतो यासाठी करा. तर या ठिकाणी तुम्हाला इथेल अशा प्रकारे वापरायचं आहे आणि त्या ठिकाणी ते शक्यतो फवारणी ही तुम्हाला मी सांगितलंच आहे, कडक उन्हात करू नका आणि एकसारखी पानगळ त्या ठिकाणी करून घ्या. आणि एकसारखी पानगळ झाल्यानंतर निश्चितच तुम्हाला एकसारखी फूट आणि एकसारखी त्या ठिकाणी चौकी निघून त्यातून चांगल्या प्रकारे जर तुमच्या पिकात स्टोरेज असेल, काढीच स्टोरेज असेल, बडमध्ये स्टोरेज असेल तर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मादी कळी निघण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आज आपण इथेच थांबू. आपण एवढी माहिती आज बघितली आहे. पुन्हा एकदा भेटू आपण याच प्लॅटफॉर्ममध्ये. तरी शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरवर जाऊन त्या ठिकाणी तुम्ही आनंद क्रॉप गुरु ही ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला तुमच्या डाळिंब पिकाची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपण दिलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला खत व्यवस्थापन असेल, कीड रोग व्यवस्थापन असेल, हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी आपण अपलोड केलेल्या आहेत आणि त्या माहितीच्या आधारे आपण आपले उत्पन्न अधिकाधिक चांगले बनवा. आणि ही ॲप पूर्णतः मोफत आहे आणि त्याचा तुम्ही निश्चितच जरूरच फायदा घ्या. आमचं हे आजचे जे सेशन आपल्याला जर आवडलं असेल तर निश्चितच आपल्या या आनंद ॲग्रो केअरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्याला लाईक करा आणि पुन्हा एकदा आपण निश्चितच भेटू. नमस्कार, धन्यवाद.